ठाण्यामध्ये रुद्रप्रतिष्ठान आणि जय फाउंडेशन तसंच ठाणे महानगरपालिका यांच्या वतीनं रविवारी होणाऱ्या छटपूजेच्या तयारीनिमित्त माजी खासदार संजू नाईक यांनी उपवन तलाव परिसरात बनवण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांची पाहणी केली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसोबत या संदर्भात त्यांनी चर्चाही केली। वाढतं प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिमरित्या छटपूजा येथे साजरी केली जाते। यंदाचं हे 12वं वर्ष असून येथे बनवण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावाची पाहणीही त्यांनी केली। तसंच त्यामध्ये विविध प्रकारच्या सुधारणा करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधितांना केल्या। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील रुद्र प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष धनंजय सिंग यांनी दिली आहे। तर ठाणे महापालिकेच्या वतीनं या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण आणि वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे। तसंच येत्या रविवारी होत असलेल्या छटपूजेनिमित्त जास्तीत जास्त भगिनींनी आणि बांधवांनी उपवन येथे येऊन कृत्रिम तलावातच शक्यतो छटपूजा करावी आणि कोणत्याही प्रकारे तलावांचं प्रदूषण होऊ नये याकडे लक्ष द्यावं असं आवाहन माजी खासदार संजू नाईक यांनी केले। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील येत्या 21 नोव्हेंबर रोजी ठाणे दौऱ्यावर। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील येत्या 21 नोव्हेंबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत असल्याची माहिती सकल मराठा मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथील आयोजित शासकीय विश्रामगृहात एका पत्रकार परिषदेत दिली आहे। येत्या 21 नोव्हेंबर रोजी जरांगे पाटील यांची ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे जाहीर सभा होणार आहे। या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्त्यांना प्रवेशकांचं वितरण करण्यात येणार आहे। दौऱ्यादरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी खबरदारी देखील घेतली जाणार आहे। जरांगे पाटील हे माझोडा येथे प्रथम येणार असून तेथे त्यांचं भव्य स्वागत होणार आहे। यानंतर ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरही त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे। त्यानंतर ते गडकरी रंगायतन येथे सभा घेणार आहेत। या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष रमेश आंबरे, महेश कदम आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते। आपल्या माझोडा जो टोल नाका होता तिथून सुरुवात होणार आहे त्यांची आणि माझोडा ब्रिज खाली त्यांचा भव्य दिव्य ठाणेकर नागरिक आणि ठाणेकरांचे मराठा बांधव आणि मराठा भगिनी हे त्यांचा जाहीर सत्कार तिथे करणार आहेत। त्याच मार्गानंतर सर्व्हिस रोडनी ते सर नितीन कंपनीकडून लेफ्ट टर्न मारून आपला ठाणे महानगरपालिका तिथे आमचे बंधू आहेत कदम साहेब त्यांच्या मार्गासह तिथे त्यांचा भव्य दिव्य सत्कार होणार आहे। तसेच पुढे तळावपाळीवरनं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्रुत पुत्र आहे त्यांचा तिथे त्यांचा ते हार त्यांना घालणार आहेत आणि सीधा गडके रंगायतला त्यांची सभेची सुरुवात होणार आहे। ठाणे शहरात झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यात होणार 10% कपात। ठाणे महापालिकेस भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून 250 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा करण्यात येतोय। बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममधील एअर ब्लॅडर बदलण्याचं काम 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे। परिणामी या दरम्यान बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेस बृहन्मुंबई महापालिकेमार्फत होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10% कपात लागू होणार आहे। त्यामुळे कोपरी, हाजुरी, गावदेवी, पाचपाकाडी, टेकडे बंगला, किसननगर 1 आणि 2, भटवाडी या भागात झोनिंगद्वारे 10% पाणी कपात लागू होणार आहे। तसंच पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार असल्यानं 10% पाणी कपात उपलब्ध होणार असल्यामुळे ठाणे शहरातील दर 15 दिवसातून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी कपातीची वेळ वाढवून 12 तासाऐवजी 24 तास करण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा। तसंच कपातीच्या कालावधीत काटकसरीनं पाणी वापरून सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलं आहे। मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए।
एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाला गालबोट लागू नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेत आम्ही स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना प्रमुखांना वंदन करायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला जातो. परंतु आज त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करून स्मृतिदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय. आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ता आहोत. स्मृतिदिनी आपण आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक स्मृतिस्थळावर कधीही जाऊ शकतात. परंतु तिथे वाद नको म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार आपण शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्मृतिस्थळावर गेलो होतो. आपण दर्शन घेईपर्यंत तिथे कुणीही आलं नव्हतं. मात्र आपण निघाल्यावर तिथे उबाटा गटानं घोषणाबाजी सुरू केली. महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरले, धक्काबुक्की केली. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नाही. त्यांच्या स्मृतिदिनी अशा पद्धतीनं वाद उकरून काढणं, अशांतता निर्माण करणं आणि कायदा सुव्यवस्थेत बाधा आणणं अत्यंत निषेधार्ह असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलंय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सर्वांचीच जबाबदारी असून त्यात कुणीही बाधा निर्माण करू नये अशी भूमिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. मुंब्र्यातील वातावरण बिघडवण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड खतपाणी घालत असल्याची नरेश मस्के यांची टीका. मुंब्र्याच्या शाखेचा ज्यावेळी संदर्भ आला ती शाखा शिवसैनिकांनी सामाजिक काम करण्यासाठी ताब्यात घेतली. तसंच त्या ठिकाणी अनधिकृत कामं सुरू होती म्हणून ती शाखा ताब्यात घेतल्याचं नरेश मस्के यांनी म्हटलं आहे. ती शाखा वाचवण्याच्या नावानं जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे मुंब्र्यात 7 ते 8 आमदार घेऊन आले. जितेंद्र आव्हाड यांना मुंब्र्यातील वातावरण बिघडवण्याचं अपेक्षित होतं. त्या दृष्टीने ते त्याला खतपाणी घालत होते. आपण त्यांना आव्हान केलं होतं की जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या अनेक शाखा कळवा मुंब्र्यात स्वतः उभे राहून तोडल्या. कित्येक शिवसैनिकांची घरं उद्ध्वस्त केली. मुंब्रा कळव्यातील शिवसैनिकांचा रोजगार संपवला. त्यात जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे आमच्या शिवसैनिकांच्या छाताडावर नाचायला येतात का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसंच जे स्वतःला बाळासाहेबांचा वारसदार समजतात त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार खुंटीला टांगला असल्याचा आरोपही नरेश मस्के यांनी केलाय. ज्या बाळासाहेबांनी आजन्म काँग्रेस प्रवृत्तीचा विरोध केला त्या काँग्रेस प्रवृत्तीकडे ते लोटांगण घालत आहेत. शर्मेची गोष्ट म्हणजे राम मंदिराचा देखील ते विरोध करत आहेत. सोनिया गांधी यांच्या चरणी हे एवढे लीन झाले आहेत. आपण कशाला विरोध करतोय याचं देखील त्यांना भान राहिलं नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी हे राजकारण करत असल्याचंही नरेश मस्के यांनी सांगितलं. ज्या जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या स्वागताच्या बॅनरवर सोनिया गांधी यांचा फोटो लावला, शरद पवारांचा फोटो लावला, त्यात जितेंद्र आव्हाड यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला नाही. यामागचं कारण काय हे देखील ते विचारू शकले नाहीत. केवळ खुर्ची आणि मतांसाठी लाचारी उबाटाकडून सुरू असल्यामुळे ते अशा प्रकारचं राजकारण करणार असंही नरेश मस्के यांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की एक तरी पुरावा द्या, त्या नासक्याला सांगा, एक तरी पुरावा दे की मी कुठली शाखा तोडली किंवा मी शाखा तोडण्याकरता सांगितलं. त्याचा हा पुरावा जी कळवा शिवसेनेची जी आमची शाखा होती ज्याचं उद्घाटन माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं, ती शाखा आयुक्ताला सांगून रोड वाइंडिंगमध्ये त्यांनी तोडली, उभं राहून तोडली.
आणि ती शाखा जेव्हा आम्ही बांधत होतो त्यावेळी अनधिकृत म्हणून ती शाखेचं बांधकाम थांबवा, नाहीतर मी उपोषण करेल, रस्त्यावर उतरेल, अशा पद्धतीने जे त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता आणि आंदोलन उभारलं होतं, त्या कळव्या शाखेचा पुरावा मी आज तुमच्यासमोर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी आज तुमच्यासमोर दिलेला आहे. उद्धव साहेबांना मला एवढंच सांगायचं आणि जितेंद्र आव्हाडांना मला एवढंच सांगायचं आहे, आपण जे पत्रकार परिषदेमध्ये मोठ्या गमजा मारल्या होत्या, एक तरी पुरावा द्या. हा पुरावा मी आता तुमच्यासमोर माझ्या ट्विटद्वारे केलेला आहे. तुमच्यात जर हिंमत असेल तर हा तो मी नव्हेच असं म्हणून दाखवा. हा सूर्य आणि हा जयद्रथ त्या ठिकाणी मी केलेला आहे.